55 ते 60,000 आळ्या आपण आपल्या गाडीमध्ये कशा प्रकारे नाईटला घेऊन येणार आहे आणि त्याला वातावरणानं काही होणार नाही का? अपडेट दररोज देणारे फॉलो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. आज आपली बॅच आपण स्वतः घेऊन येणार आहे. तुम्हाला शेडची तयारी सांगतो. आता हे जे गट्टू आहे हे सगळे गट्टू आपण सगळ्या रॅक पशी ठेवले आणि रॅक वरती करून लगेच ते गट्टू प्रत्येक रॅकच्या पायाखाली ठेवून दिलेले आहे. जिथे जिथे गट्टू ठेवले ना तिथे विटकर विजेता हे पावडर आपण अशा प्रकारे त्या गट्टूवर ठेवतोय बरं, जेणेकरून मुंग्यावरती चढून रॅक वरती त्या आळ्याला खाऊ नये. आपण आळ्या रॅक मध्ये ठेवल्यानंतर रे बाईचा डुंडुम टेड्याव. आता ही जी बॅच आहे ह्या ज्या आळ्या ना हे आपल्या आपण गाडी ठेवून येतोय. याचं मेन कारण असं आहे की मे महिन्यात एवढा कडक उन्हाळ्यात पण आपण बॅच घेऊन एक सक्सेस करून दाखवणार आहे. गाडी घेऊन शेतात आलो आणि हे कॅरेट मध्ये आपल्याला आळ्या घेऊन यायचे आहे. मागचे सीट फोल्ड करून सगळे कॅरेट आतमध्ये टाकले. आता मला निघायला 6 वाजलेले आहे बरं. म्हणजे तुम्ही एक नीट लक्षात घ्या, तर आपल्या आळ्या सकाळीच आल्या पाहिजे किंवा रात्री आल्या पाहिजे. म्हणजे जे आळ्या ट्रान्सपोर्ट करताना त्याला इन्व्हायरमेंटचा आणि टेम्परेचरचा काही इफेक्ट झाला नाही पाहिजे. जिथून आपल्याला आळ्या घ्यायच्या होत्या तिथे यायला डायरेक्ट रात्र झाली होती आणि हे पण आपल्यासाठी चांगलं आहे, कारण की आळ्याला काही होणार नाही म्हणून. तिथे गेल्यानंतर गाडीतले सगळे कॅरेट खाली उतरून घेतले, थोडे झटकून पण घेतले, त्याच्यावर पालापाचोळा होता. आणि हे अशा प्रकारे चौकीत अशा आळ्या असतं बरं. आता याला हॅचिंग म्हणत असतं. याची कंप्लीट 10 दिवस प्रोसेस होती. त्यानंतर दुसरा मोड बसल्यानंतर मग आपण आळ्या आपल्या शेडमध्ये घेऊन जात असतो. आणि हे हॅचिंग होणं ही प्रोसेस पण सोपी नसते बरं. याला सगळं इन्व्हायरमेंट, रूम टेम्परेचर सगळं मेंटेन ठेवावं लागतं, तेव्हा त्या आळ्या चांगल्या तंदुरुस्त बनत असतात. मग त्यांच्या कॅरेटमधनं एक एक करू आपल्या कॅरेट मध्ये घेतले, कारण की आपल्याला हे कॅरेट आपले आणि त्यांचे कॅरेट आपल्याला आणायला जमत नसते. आता ह्या पेपरवर त्या आळ्या असतात त्या अशा प्रकारे आपण काऊन ठेवले हे तुम्हाला पार्ट 2 म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते, याचं नेमकं कारण काय म्हणून.